आज गेली होती शेतात आणि शेतातून येताना मस्त शेवग्याचं झाड होतं तर त्याच्या फांद्या अशा तोडून आणल्या. सोबत कढीपत्ताही आणला होता. अगदी मेथीच्या पानासारखे हे पानं दिसते तर अशा पद्धतीने पानं सगळे असे तोडून घ्यायचे. आता तुम्ही शेवग्याच्या पानाच्या कोणकोणत्या रेसिपी बनवल्या मला कमेंट्स करून जरूर सांगा. पानं स्वच्छ निवडल्यानंतर धुवून घ्यायचे. त्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा, चवीनुसार मीठ, हळद, जिरं, धण्याची पावडर, थोडासा ओवा आणि कढीपत्तासुद्धा खुडून टाकायचा. 1 चमचा मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती टाकायची. बेसन टाकलं आणि छान असं सुरुवातीला मिक्स केलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे. आता पकोडे टाकताना हातावर घ्यायचं, थोडं चपटं करायचं आणि तेलामध्ये सोडायचे. असे सगळे पकोडे हे बनवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही कांद्याचे पकोडे, भजे नेहमीच खाल्ले असतील, पण कधी या शेवग्याच्या पानाचे पकोडे बनवून पहा. खरंच चवीला म्हणसाल तर अप्रतिम लागतात आणि हे शेवग्याचा पाला गुणकारीसुद्धा आहे. तर पाहू शकता आवाजही आहे का, एकदम कुरकुरीत झाले. बाहेर वातावरणसुद्धा इतकं मस्त पावसाळी असं झालेलं आहे. त्यासोबत गरमागरम चहा आणि हे पकोडे. आजचा बेत खरंच खूप खास आहे. पण मी बनवलेले पकोडे तुम्हाला आवडले की नाही, तुम्ही घरी कधी करून पाहिले की नाही हे मला कमेंट्स करून जरूर सांगा.